हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला मस्त छान छान अशा एक्सरसाइज सांगणार आहे, ज्याने की तुमचा डायस्टेसिस रेक्टाय पूर्णपणे हील होईल. आणि डायस्टेसिस रेक्टाय म्हणजे काय असतं माहिती आहे का? म्हणजे जे प्रेग्नन्सीमध्ये आपलं हे लोअर बॉडीचं सेपरेशन झालेलं असतं, मसलचं सेपरेशन झालं असतं, त्यामुळे आपलं कुठेतरी खालच्या साईडला ओटीपोट असं दिसतं. आणि मी तुम्हाला त्यात एक्सरसाइज सांगणार आहे. आता जसं मी करते प्रॉपरली तसंच तुम्हाला करायचं आहे. आणि त्या एक्सरसाइज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या मी एक्सरसाइज तुम्हाला दाखवते सांगते त्या एक्सरसाइज तुम्हाला काय करायचे, प्रत्येक एक्सरसाइजचे म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक एक्सरसाइजचे 20 रिपिटेशन आणि 3 सेट करा. 20 रिपिटेशन 3 सेट स्टार्टिंगला, नंतर तुम्ही वाढवू शकता, पण स्टार्टिंगला ठीक आहे 20 रिपिटेशन 3 सेट करायचे. आणि वीकमधनं आपण तुम्ही ज्या बाकीचे एक्सरसाइज करत असाल, कार्डिओ वगैरे जे काही करत असाल, त्याच्यामध्ये ह्या एक्सरसाइज डायस्टेसिस रेक्टायच्या ॲड करायच्या आहेत. ज्या मी तुम्हाला डायस्टेसिस रेक्टाय सेफ आहेत ह्या एक्सरसाइज सांगितलेल्या आहेत, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आठवड्यामधनं तुम्हाला निदान कमीत कमी 3 ते 4 दिवस तरी ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत त्याच्यामध्ये. सो चला स्टार्ट करूया. तर आपल्याला एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या अगोदर वॉर्मअप करून घ्यायचं आहे थोडंसं, 1-2-3 मिनिट तरी. चला ते करून घेऊया आणि मग एक्सरसाइजला स्टार्ट करूया. हे असं हँड रोटेशन करायचं आहे तुम्हाला, मी ज्या पद्धतीने करते तसं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि परत ऑपोजिट साईडनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्यानंतर आपल्याला हे बघा, हे आपले हँड रोटेशन करायचं आहे, एल्बो हँड रोटेशन. ओके. 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आणि देन तुम्हाला असं करायचं आहे या पद्धतीने, हँड 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. अँड देन तुम्हाला फक्त ही आपली अप्पर बॉडी आहे ना, ती अशा पद्धतीने मूव्ह करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. काय करायचं माहिती आहे का, असं या पद्धतीनं तुम्हाला झोपायचं आहे खाली मॅटवरती. आणि हे आपल्या हात असे आहेत ना, दोन्हीही स्ट्रेट ठेवायचे आहेत फ्लोअर लेवल. आणि आपल्याला आपलं हिप अप अँड डाऊन करायचं आहे. अप अँड डाऊन, हिप अप अँड डाऊन. आणि त्यासोबतच तुम्हाला कोर एकदम असं टाईट ठेवायचं आहे, आपलं बेली टाईट ठेवायचं आहे, कोर टाईट ठेवायचं आहे. असं एकदम जसं आपण वरती जाऊ तसं आपलं पोट असं फुगलं नाही पाहिजे, वरती नाही गेलं पाहिजे. आपल्याला आपलं कोर टाईट ठेवायचं आहे. आणि तशा ह्या सिच्युएशनमध्ये तशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, हिप अप अँड हिप डाऊन असं करायचं आहे. आणि प्रत्येक एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तुम्हाला इनहेल फ्रॉम नोज अँड एक्सहेल फ्रॉम माउथ असं करायचं आहे. एक्सहेल माउथ, इनहेल नोज. तर नाकाने तुम्हाला असा श्वास घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही खाली येत आहे तेव्हा, आणि वरती जात आहे तेव्हा तोंडाने तुम्हाला श्वास सोडून द्यायचा आहे. म्हणजे इनहेल नोज, एक्सहेल माउथ. आणि हे खरं तर एकदम नाही का, ह्या एक्सरसाइजमध्ये हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जर नाही केलं तर मग काय एवढा इफेक्ट होणार नाही. बट हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. एकदम एक स्पेशली तुम्ही सुद्धा असं करू शकता, एकदम स्पेशली असं करू शकता की फक्त आणि फक्त श्वास घ्यायचा, सोडायचा. हे बघा, या एक्सरसाइजमध्ये मी तुम्हाला जसं दाखवते ना, तशी ही आपली सेकंड एक्सरसाइज आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकदम हे बघा पोट असं एकदम आपलं फ्लोअरला चिकटतं डायरेक्ट खाली, आणि थोडं परत वरती नाकाने घ्यायचा तो श्वास आणि तोंडाने सोडायचा. हे आहे या पद्धतीने. आणि ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे 1 मिनिट असं 3 टाईम म्हणजे 3 मिनिट करायचं आहे. जर म्हणजे नाही का तुम्हाला एकदम स्टार्टिंगला ठीक आहे तरी करू शकता, बट हळूहळू टायमिंग वाढवा.
असं करायचं. हे बघा, हे थर्ड एक्सरसाइज आपल्याला काय करायचं आहे, असं या पोजमध्ये आपल्याला हे हिप अप घ्यायचं आहे आणि असंच हिप अप ठेवूनच आपल्याला हे आपले आपण फोल्ड केलेल्या गुडघ्यापासून आपला वरती येईल पाय आणि लेग आपल्याला रिव्हर्स घ्यायचा आहे, आपल्या साईडला घ्यायचा आहे वरती. ओके, म्हणजे गुडघ्यामध्ये आपण फोल्ड करून असंच वरती घ्यायचं आहे, परत खाली, परत लेफ्ट लेग अँड राईट लेग, लेफ्ट लेग राईट लेग. असंच आपल्याला ही एक्सरसाइजसुद्धा अशाच पद्धतीनं कंटिन्यू करायची आहे. याचे पण 20 रिपिटेशन 3 सेट, ऑल एक्सरसाइजचे 20 रिपिटेशन 3 सेट. ओके, सो यामध्ये पण आपल्याला कोर आपलं टाईटच ठेवायचं आहे. सो चला नेक्स्ट एक्सरसाइज. याच्यामध्ये आपल्याला हे पायवरती असे एकदम नाही का समांतर ठेवायचे आहेत, दोन्ही एकदम सरळ, आणि एक पाय असा खाली येणार आपला, टो टच करायचा आहे आपल्याला, म्हणजे एकदम फ्लोअरला टच नाही करायचं, जस्ट थोडंसं अंतर राहिलं एवढ्या याच्यामध्ये पाय खाली आला पाहिजे की लगेच वरती. परत दुसरा लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. या एक्सरसाइजमध्ये सुद्धा असंच करायचे, कोर टाईट ठेवायचं आहे. ओके, तुम्ही हे नक्कीच जसं मी दाखवते त्या पद्धतीनेच करा बघा, म्हणजे नाही का तुम्ही जर कोर टाईट नाही ठेवलं तर मग एक्सरसाइजचं तुम्हाला काही वाटणारच नाही आहे, काहीच आपल्या बेलीवरती स्ट्रेच येणारच नाही आहे. अँड सो नेक्स्ट एक्सरसाइज इज, हे बघा, आपल्याला 2 लेग टो टच, 2 लेग म्हणजे दोन्ही पण लेग खाली टच करायचं, परत वरती. यामध्ये पण तुम्हाला कोर टाईट ठेवायचं आहे आणि दोन्ही पण पाय खाली सेम एकाच टायमिंगला, परत वरती, खाली परत वरती. ओके, अँड हे असंच, हे पण 20 रिपिटेशन 3 सेट. आणि यामध्ये पण आपण जेव्हा कोर टाईट ठेवायचं, तोंडाने श्वास आत, नाकाने श्वास आत घ्यायचा, नाकाने श्वास आत घ्यायचा, तोंडाने बाहेर सोडायचं. अँड नेक्स्ट एक्सरसाइज इज, तुम्हाला काय करायचं आहे, 2 लेग एक्सटेंड. ओके, सो तुम्हाला थोडंसं वरती यायचं आहे, असं नाही का, आपले हे जे खांदा आहे ना तो असं खाली, थोडीशी मान वरती घ्यायची आहे आपल्याला थोडंसं. आणि हे बघा, हात वगैरे आपल्याला एकदम असं खाली हे करायचं नाही, जस्ट फक्त आपला हात जेवढा येईल फ्लोअरला चिकटेल तेवढाच. आणि बाकी हे बघा, असं वरती पाय येणार, नंतर खाली, वरती, परत खाली. याच्यामध्ये एकदम आपल्याला फ्लोअरला याच्यामध्ये सुद्धा टच करायचं नाही, बट जस्ट फक्त खाली घ्यायचं आहे, परत वरती घ्यायचं. याच्यामध्ये पण कोर टाईट ठेवायचं आहे आपल्याला. या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायची ही पण एक्सरसाइज. सो नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काय करायचं, हे बघा, म्हणजे आपण 2 लेग एक्सटेंड केलं होतं, आता 1 बाय 1 करायचं. लेफ्ट लेग एक्सटेंड अँड तो रिटर्न आला की परत हा राईट लेग, लेफ्ट लेग राईट लेग. एक्सटेंड नाही म्हणता येणार, म्हणजे खालच्या साईडला आपल्याला असा दोन्ही लेग समांतर ठेवायचे वरती, आणि 1 लेग असा खाली फ्लोअरला, थोडासा फ्लोअरला समांतर घ्यायचा, परत वरती, हा खाली, परत तो वरती. असं आपल्याला मी जसं दाखवते त्या पद्धतीनं तुम्हाला ही सुद्धा एक्सरसाइज करून घ्यायची आहे. अँड देन नेक्स्ट इज, तुम्हाला या पद्धतीनं असं बसायचं आहे आणि तुम्हाला हिप अप अँड हिप डाऊन ही नेक्स्ट आहे आपली. बट यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्स प्लँक करायचं आहे, रिव्हर्स प्लँक होल्ड. ओके, तुम्हाला 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट असं 3 मिनिट तुम्हाला असंच होल्ड राहायचं आहे. कोर टाईटच ठेवायचं आहे. या एक्सरसाइजमध्ये सुद्धा तुम्हाला कोर टाईट ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला ही एक्सरसाइज करून घ्यायची आहे. सो नेक्स्ट इज, तुम्हाला काय करायचं आहे, हिप अप अँड हिप डाऊन, हिप अप अँड हिप डाऊन. ओके, कोर टाईट असं या पद्धतीने करायचं आहे. रिव्हर्स प्लँक पोझिशनमध्ये तुम्हाला राहायचं आहे, तिथे आपण फक्त होल्ड केलेलं. आता या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला हिप अप डाऊन, हिप अप डाऊन, आणि तुम्हाला फक्त एकदम असं पायाने हे करायचं नाही, वरती जायचं नाही, फक्त जस्ट हिप, म्हणजे हे कोर टाईट राहून आपल्याला खाली वरती, अप डाऊन, अप डाऊन. ओके, सो असं करून घ्यायचं आहे, जसं मी दाखवते तसं. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असेल की मी कशा पद्धतीनं करते, त्याच पद्धतीनं तुम्हाला या सगळ्या एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत, प्रॉपरली सगळं फॉलो करून. ओके, यामध्ये पण आपल्या बेलीवरती स्ट्रेच येतो खूप, आणि सो छान आहेत सगळ्या एक्सरसाइज. तर ठीक आहे, आपली एक्सरसाइज करून झालेली आहे, आणि ही एक्सरसाइज तुम्ही नक्की डेली फॉलो करा.
तर एका महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसेल. हे जर कंटिन्यू तुम्ही फॉलो केलं ना तर खरंच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि मस्त छान असं प्रोटीनयुक्त आहार घ्या, प्रोटीन घ्या, प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन घ्या आणि नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि तुमचं डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सुद्धा हील होईल आणि तुमचं टमी अगदी पहिल्यासारखं फ्लॅट होईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.